जो ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर पासून त्या कॅप राऊंड अलॉटमेंटचा जो विचार केला तर याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडल्या. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरताना खूप साऱ्या स्ट्रॅटजी वापरल्या, वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या. त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म भरताना काही चुका झाल्या, काही चुका झालेल्या नाही आहेत. पण तरीही रिझल्ट असा आहे की काही जणांना कॉलेज मिळालेलं आहे, काही जणांना मनासारखं कॉलेज मिळालेलं नाही, तर काही जणांना कॉलेजच मिळालं नाही. या तिन्ही गोष्टी इथं घडून गेलेल्या आहेत. आता विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की आपण कॅप राऊंड 1 नंतर कॅप राऊंड 2 कडे जावंच लागणार आहे, कारण की बेटरमेंट हा ऑप्शन निवडलेला कॅप राऊंड 2 ला फॉर्म भरायचा. ज्यांना कॉलेज मिळालं नाही त्यांनाही कॅप राऊंड 2 मध्ये फॉर्म भरायच्यात. आणि कॅप राऊंड 2 कडे जायचं असेल तर पहिल्या कॅप राऊंड मध्ये झालेल्या चुका परत करायच्या नाहीत, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची की कॅप राऊंड 1 मध्ये काय झालेलं आहे की कट ऑफ वाढलाय का, तर मला तर बहुतांश ब्रांचचा कट ऑफ वाढलेला दिसतोय. कम्प्युटर ब्रांचचा कट ऑफ आहे तसाच राहिलाय, पण AIDS ब्रांचचा कट ऑफ वाढलेला दिसतोय. AIML ला पण चांगला कट ऑफ आलेला आहे. त्याच्याबरोबर विशेष कट ऑफ वाढायचे चिन्ह दिसत आहेत ते सिव्हिल ब्रांच घेणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. मेकॅनिकलची परिस्थिती आहे तशीच दिसते, पण आत्ता सध्या AIDS आणि सिव्हिल यांचा थोडाफार आधीच्या पेक्षा कट ऑफ वाढलेला दिसत आहे. अशी परिस्थिती थोडेफार प्रमाणात सगळ्याच कॉलेजमध्ये दिसत आहेत. पण विशेष लक्ष देण्याची गरज काय आहे की ज्या विद्यार्थ्यांना आता कॉलेज मिळालेलं नाही किंवा जे कॉलेज मिळालेलं आहे त्याच्याशी ते समाधानकारक नाहीये, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचा फर्स्ट रिएक्शन ही आहे की सर मला जे कॉलेज पाहिजे होतं ते मिळालेलंच नाही, मी जे कॉलेज टाकले होतं ते कॉलेज चा प्रेफरन्स दिलेला खूप खालचा आलेला आहे आणि त्याच्यामुळे मला हे कॉलेज घेण्याची अजिबात इच्छा नाहीये. कॅप राऊंड 1 नंतर काही प्रश्न खूप महत्वाचे आहेत की चांगलं कॉलेज मिळालंय का, याचं उत्तर नाही असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला बेटरमेंट घेतलेलं आहे आणि तुम्ही दुसऱ्या राऊंडला तर आलेच. दुसरी गोष्ट ब्रांच हवी ती मिळालेली आहे का, ब्रांचमध्येही कॉम्प्रोमाइज झालेला आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट काय की कॉलेज मिळालेलंच नाही का, तर त्याच्या कंडिशनमध्ये तर खूप आता मनामध्ये गोष्टी चाललेल्या असतील की पहिल्याच राऊंडला कॉलेज जर मिळालेलं नाही तर दुसऱ्या राऊंडला कॉलेज मिळेल का, हा प्रश्न 90% विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता असेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, कॅप राऊंड हा आधीच्या ज्या 2 वर्षापूर्वीच्या कॅप राऊंड व्हायचे त्याच्यापेक्षा वेगळा असतो, कारण की या कॅप राऊंड नंतर बऱ्याच मुलांकडे बेटरमेंटचा ऑप्शन राहतो, कारण की 3 राऊंड असल्यामुळं प्रत्येक जण अजून काही राऊंडमध्ये ट्राय करण्यासाठी जात असतात. त्याच्यामुळे कॉलेज कोणतंही मिळालं, एखाद्याला 5 नंबरचं कॉलेज मिळालं तरी तो 4 नंबर 3 नंबर 2 नंबरच्या कॉलेजसाठी ट्राय करायला जाणार असतो. त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थ्याला जर ब्रांच थोडीशी वेगळी मिळालेली असेल, म्हणजे त्याला AIDS मिळाली पण त्याला कम्प्युटर पाहिजे असेल तर तोही बेटरमेंटसाठी जाणारच असतो. आणि ज्याला कोणतंच कॉलेज मिळालेलं नाही त्याला होप्स असतात की त्याला सेकंड राऊंडला मिळेल. ही सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये पाहिल्या तरी आपल्याला अजून काय पाहिजे की कॉलेज जे प्रेफरन्स आपण टाकतोय ते मिळतायत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की पहिल्या राऊंडच्या रिझल्ट नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं लक्षात आलं असेल की ज्यांनी टार्गेट्स जे काही मनात ठेवलं होते कॉलेजेस त्याच्यापेक्षा त्यांना वेगळं असं काहीतरी मिळालेलं आहे. आपल्याला पाहिजे ते कॉलेज, अपेक्षित कॉलेज मिळालेले खूप कमी विद्यार्थी आहेत, म्हणूनच बेटरमेंटचं प्रमाण वाढते. जर पाहिजे ते कॉलेज मिळत असेल किंवा अंदाज लावला होता की समजा 92% आणि 93 किंवा 92चा तरी कॉलेज मला मिळून जाईल, असंही घडताना कमी दिसत आहे. तो विद्यार्थ्यांना हे लक्षात घ्या की अशी कंडिशन का होत आहे, कारण की अंदाज चुकत आहे. काय काय विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या जर जास्त असल्यामुळे भरपूर सारे विद्यार्थी ट्राय करत आहे आणि त्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. आणि कॉम्पिटिशन वाढल्यामुळं त्या प्रत्येक सीटसाठी एक मोठं कॉम्पिटिशन दिसत आहे. त्याच्यामुळं आणि काय होतं, काही जणांनी 70% 80% असणाऱ्यांनी सिव्हिलला आत्ता एवढेच प्रेफरन्स दिला. ही एक सगळ्यात वेगळी बाजू या कॅप राऊंड नंतर दिसते की सिव्हिलला पण विद्यार्थी घेत आहेत, पण बेटरमेंट करतायत आणि दुसऱ्या नवीन कॉलेजसाठी जात आहेत, ही दुसरी बाजू. पण ह्या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट लक्षात येते की
पहिल्या राऊंड नंतर तुम्हाला काहीही चित्र कळणार नाही. तुम्हाला दुसरा राऊंड झाल्यानंतर जवळपास चित्र लक्षात येईल, कारण पहिल्या राऊंडमध्ये फक्त एक काय म्हणतात चान्स म्हणता येईल, जो सगळ्यांनी घेऊन पाहिला. पहिल्या राऊंडमध्ये बऱ्याच जणांना कॉलेज मिळालेले आहेत. त्यांच्याकडे फक्त ज्यांना कॉलेज मिळाले त्यांच्याकडे ॲडव्हान्टेजेस काय आहे की त्यांच्या हातात एकतरी कॉलेज असणार आहे. त्याच्यामुळे असे विद्यार्थी कमीत कमी तेवढं तरी सॅटिस्फॅक्शनमध्ये असतील. असे काही विद्यार्थी असतील की ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे पण ते त्यांना नकोच आहे, तरी पण त्यांच्या हातात आहे. मग अशा कंडिशनमध्ये त्यांना बेटरमेंट करून पहिलं कॉलेज मिळाल्याचं समाधान तर अजिबातच नसणार आहे. ते कॉलेज जाऊन सेकंड राऊंडला मला बेटर कॉलेज मिळावं हीच त्यांच्याकडे अपेक्षा असणार आहे. आणि तिसरे जे कॉलेज अजून मिळालेलेच नाही त्यांच्या तर स्ट्रॅटर्जी पूर्णपणे फेल गेलेल्या आहेत असं लक्षात आलेलं असेल. त्यांनी जे ठरवलं होतं ही ब्रांच घेऊ ती ब्रांच घेऊ असे कॉलेज टाकू इतके ऑप्शन टाकू सगळं काही फसलेलं आहे मित्रांनो. मग अशा वेळेस काय करायचं की आता कॉलेज टाकताना सावधान, म्हणजे पूर्ण सावधानी कॉलेज टाकायचे. त्याचबरोबर काय की आता ही सीट मॅट्रिक्सचा पण विचार करायचा आहे. 6 ऑगस्टला जे सीट मॅट्रिक्स येणार आहे तेही खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्यामध्ये कळणार आहे की किती सीट व्हॅकंट राहणार आहेत, कोणत्या विद्यार्थ्यांनी कुठल्या इथे बेटरमेंट करून कॉलेजची सीट राखून ठेवलेली आहे, त्याच्यानंतर कोणत्या सीट रिकाम्या आहेत, पहिल्या राऊंड नंतर कोणत्या सीट अजून भरलेल्याच नाही आहेत. तर दुसऱ्या राऊंडमध्ये ह्या सीटचं ॲडजस्टमेंट व्हायला सुरुवात होईल, म्हणजे ह्या सीटचं भरायला पण सुरुवात होईल. मग पहिल्या राऊंडचे जे बेटरमेंट होऊन आधीचे कॉलेज सोडून दुसऱ्या कॉलेज विद्यार्थ्यांना मिळायला लागतील. अशा गोष्टी दुसऱ्या राऊंडला, पण दुसऱ्या राऊंडला चित्र वेगाने बदलायला सुरुवात होतील विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा. कारण की दुसऱ्या राऊंडपर्यंत जे कॉलेज मिळणार आहे ते विशेषतः आधीपेक्षा एक तर बेटर मिळेल, काहीतरी बदल झालेला त्यांना दिसेल. ज्यांना काही बदल होणार नाही अशा विद्यार्थ्यांसाठी मग विषय असा होतो की आता तेच कॉलेज आपल्यासाठी बेस्ट होतं का असं वाटायला लागणार आहे. कारण की सगळा जो काही विषय आहे तो येऊन पडतो पर्संटाईल, रँक, कॉम्पिटिशन, कोणतं कॉलेज, कोणती ब्रांच, या सगळ्या गोष्टी तिथे येतात. आणि मग मिळेल ते कॉलेज घ्यायचं का हाच एक प्रश्न सगळ्या विद्यार्थ्यांपुढे येतो.